कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी जेव्हा शिकायला दापोलीला जायचो ना, तेव्हा उमाई मला दरवेळी न चुकता तिच्या हातच्या आंबोळ्या द्यायची। आणि लाडू सुद्धा। बरं, ते लाडू एवढे असायचे की ते मला येईपर्यंत पुरायचे। पण त्यांची चव जिभेवर रेंगाळायची। मग मी एका वेळी 4-4 लाडू खायचो। बरं, एवढंच नाही, ती रोज न चुकता मला फोन करायची जेवलास का विचारायला। आणि मी होकार दिला की मग ती इथे जेवायला बसायची। तिने जन्म नाही दिलाय मला, सगळं पोटच्या मुलासारखं केलंय तिने, आणि अजूनही करते। आणि बघ ना, आजही दिलाय तुला टिफिन, बट त्यातल्या आंबोळ्या मी केल्या। ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं, बट तुला उमा मावशीच्या हातच्या आंबोळ्या खायची सवय आहे ना। ह्या बघितल्या असतास तर तू डिसअपॉइंट झाला असता। सो त्या कशाही असल्या तरी त्यात तुझं प्रेम नक्की असेल, हो ना? चल, मला जरा घाई करायला हवी। हा, काय ग? काय झालं? नाही, काही नाही। एक मिनिट। ओवी, चल येतो। हा, ओवी, अगं मी फार दिवसासाठी नाही जाते तिकडे, लगेच येणार आहे मी। बट मला तुझ्याशिवाय करमणार नाही ना। मला सुद्धा नाही करमणार तिकडे। हे बघ, मी असा गेलो आणि असा परत आलो। मी जेव्हा परत येईन तेव्हा मला बस स्टँडवर रिसीव्ह करायला येशील ना? हा, इफ यू से, मी तिथेच तुझी वाट बघते, चालेल मला। श्रीनिवास, लवकर परत ये, ओके? पक्का? पक्का। चल। श्रीनिवास, I'll miss you. ओवी, मी पण तुला खूप मिस करेन। बाय। तुझ्याशी काहीतरी बोलूच। हा लाले, देवासाठी वाती वळतय, उगाच माझा तोंड खराब करूक लावू नको। हा, सांगतोय। आहे, ऐकून तरी घे माझा। त्या फोटो बघ, माझी मैत्रीण हा ना इंदू, कळला? हा, त्यानं स्थळ आणल्या ना? लाली, या बघ, मी तुका या आधी पण सांगलेला हा,
दादाच्या परवानगीशिवाय काय पण या घरात होणार नाही हा. अगे पण मी दादाने पण सांगितलं ना हा मुलगी शोधा म्हणून मी फक्त मुलगी शोधलंय हा. हे फोटो तरी बघ ना. अय्या बघू दे, श्रीनूसाठी मुलगी शोधलीये, बघू दे मला. बघ बघ आपली सून सुंदर हा, श्रीमंत हा, त्याच्या बापाशीची ना भरपूर कलमा असत, माडा असत. बघे अगे तसं नाही गे, पण लग्नात काय पण कमी पडू द्यायचे नाही म्हणून माहिती सांगितलंय हा. लालीताई, अहो मी ओळखते हिला, आपल्या गावातलीच आहे. हा जनार्दन नाईकांची लेखा. काय हा आहे तुका पण माहित आहे ना ती पोरगी. हो फारशी शिकलेली नाहीये ती. आता आपला श्रीनू इतका शिकलाय, त्याच्या गळ्यात ही अशी न शिकलेली मुलगी का बांधताय? अगो शिकून काय करूचा, काहीतरी घरातच बसणार हा. आणि एवढ्या सगळ्या बापाशीकडे हा, मग ते का नोकरी पण करूची गरज नाही. मग कशाक शिकत ती? शिवाय एकुलता एक हा आणि लेकीवर बापाशीचो जीव हा. मग काय जावयात बंगलो गाडी सगळा मिळत हा. मी तर ना माझ्या श्रीनूक मोठ्या गाडीतून उतरताना बघताय. मी वरमाय हा ना, मग माझ्या दिमती चांगले नोकर चाकर ऑर्डरी सोडताय आणि स्वतःची सेवा करून देताय. कशी रापडली तुझ्या तोंडारती, हंगला तुझा तोंड टाक. शेवटी मका गाडी खालूक लावलासच. अगे काय झालं काय? काय झालं? वो लेकाचा लगीन करतस का त्या काय इकूक काढलंस? एवढा सगळा झाला तरी तुका पैशासमोर माणसं दिसत नाहीत काय गो? बोला बोला तुम्ही ना हक्कच बोला. त्या निश्चित श्रीमंत नवरा शोधलो आणि तुम्ही पण त्याच्या लग्नासाठी हसत हसत होकार दिलास. पण मग मी माझ्या श्रीनूसाठी श्रीमंत पोरगी शोधताय तर तुमका कशा त्रास होताय? त्रास होता गो, आमका त्रास होता. त्रास होता तुझ्या वागण्याचो, तू करतस ना त्या चुकांचो आमका त्रास होता. एकदा घराबाहेर काढलंय तर पुरला नाही काय गो तुका? अजून पैसा करीतच राहतलस काय? एकदा या घर फुटताना वाचला हा, कारण तुझ्या भावांचो मोठेपणा. पण सारख्या निशीसाठी करतात, माझ्या लेकासाठी काय करत नाही असं म्हणत राहूलस ना तर वाद होताले. आणि त्या वादात मीच कारणीभूत असाय. होय होय तूच कारणीभूत असास, तूच. सगळ्यांनी तुझ्या पायाशी घुटमळायचा, सगळ्यांनी तू म्हणशील का करायचा. आणि तू काय करतस त्यांच्यासाठी? बघा कोणी काय किंमत देत नाही, मी बाय परक्या अशी नाटका करतस काय गो? तुझ्यासाठी किती केला ना तरी नाहीच. चुकलास त्या रघुनाथाचा. त्या दिवशी तुका घराबाहेर काढलेला ना, तर तुका घरात ठेवकच नको होता. गो खरंच तुका कळली असती घरातल्या माणसांची आणि घराची किंमत. एक आऊस म्हणून तुका जन्म दिल्याचो मका पश्चाताप करूक लावू नकोस लाली. नको नको असं वागू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.